मान्सून कोकण किनारपट्टीवरती रेंगाळला. पुणे हवामान विभागाची माहिती. पुढील 4-5 दिवस पावसाची चिन्ह नाहीत. समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचं आवाहन. ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा असं उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. खासदार राऊतांनी दावा फेटाळला. बैठकीला उपस्थित खासदारांनी आई भवानीसह कुटुंबियांची शपथ घेतल्याची राऊतांची माहिती. 22 जूनपर्यंत भारतामध्ये टेलिग्रामवरती निर्बंध. 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे सरकारचा मोठा निर्णय. टेलिग्रामवरती मेसेज एडिट करण्याचा पर्याय डिलीट. निर्णयाचे एनटीएकडून स्वागत. बावीस जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक. खासदारांच्या नंतर आमदारांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आजही टळला. सीबीआय कोर्ट 20 जूनला निकाल देणार. सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. महागाईचा आणखी भडका. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजी महागला. पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची, सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ. शेड्यूल के मधून खोकल्याच्या औषधांना वगळलं. मेडिकल दुकानामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं देण्यावरती बंदी.